सबस्क्राइब करा PMJ चॅनलला आणि बेल आयकॉन प्रेस करा नवनवीन रेसिपी सगळ्यात पहिले बघण्यासाठी। हॅलो फ्रेंड्स, PMJ's किचनमध्ये मी पूजा तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे। चैत्र शुक्ल नवमीला रामनवमी आणि त्यानंतर आठवडाभराने हनुमान जयंती पूर्ण देशात साजरी होते। या दोन्हीही दिवशी प्रसादाला सुंठवडा दिला जातो। पण सुंठवडा का दिला जातो याचे कारण आणि आरोग्यदायी फायदे काय आहे व सुंठवडा कसा बनवला जातो हे आपण आज बघणार आहोत। रामनवमी आणि हनुमान जयंती चैत्र महिन्यात येतात। या महिन्यात वसंत ऋतूही असतोच। त्याचबरोबर हवामानात खूप बदल होतात। यामुळे शरीरातील कफ वाढतो। यामुळेच सांधेदुखी, सर्दी, खोकला असे त्रासही होतात। या सर्वांवर सुंठ खूप उपयोगी असते। म्हणूनच या दिवशी सुंठ वापरून सुंठवडा हा प्रसाद बनवला जातो। पण हो, प्रसाद हा प्रसादासारखाच खायचा बरं का। म्हणजे एक चमचा सुंठवडा तुम्ही खाऊ शकता। तर असा आरोग्यदायी गुणकारी सुंठवडा बनवण्याची योग्य पद्धत काय आहे ते आपण आता बघूयात। सुंठवडा बनवण्यासाठी इथे मी 2 टेबलस्पून सुकं खोबरं किसून घेतलं आहे। त्याचबरोबर 2 टेबलस्पून खडीसाखर घेतली आहे। सुंठवडा बनवण्यासाठी खडीसाखरच वापरावी, दुसरी घरातील साखर वापरू नये। त्याचबरोबर 1 टेबलस्पून धने घेतले आहे, हाफ टेबलस्पून बडीशोप, हाफ टेबलस्पून वेलची पावडर, हाफ टेबलस्पून सुंठ पावडर आणि हाफ टेबलस्पून ओवा घेतला आहे। आता हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। खरं तर सुंठवडा हे 7 घटक वापरूनच बनवला जातो। पण आता यामध्ये काही जण डिंक घालतात, खारीक घालतात किंवा सुका मेवाही घालतात। पण मी तुम्हाला एकदम सोपी आणि पारंपरिक अशी सुंठवडा बनवण्याची पद्धत सांगितली आहे। बघू शकतात तुम्ही, इथे मी सुंठवडा एकदम बारीक वाटून घेतला आहे। आता यावर एक तुळशीचे पान ठेवून हा प्रसादाचा नैवेद्य आपण देवाला दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपण हा प्रसाद खाऊ शकतात। हा प्रसाद एका हवाबंद डब्यात ठेवावा, म्हणजे तो 10 ते 12 दिवस चांगला राहतो। आणि रोज दुपारी जेवणानंतर हा सुंठवडा 1 चमचा तुम्ही खाऊ शकतात। तर या रामनवमीला आणि हनुमान जयंतीला हा सुंठवडा तुम्ही नक्की बनवून बघा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी PMJ चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।